हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही आलोय गारमध्ये येते आणि फक्त फिरण्यासाठी नाही तर आम्हाला छोटीशी पार्टी पण करायची आहे. पाऊस पण चालू असल्यामुळं सगळ्यात मोठे आमच्या समोर जी चुनौती आहे ते आग पेटवणं आहे आणि ते सगळं ओलेलं झालेलं आहे. प्लस फाट्या पण ओल्याच आहेत. त्याच्यामुळं दोघं अजून आहेत, अमोल आणि भूषण. ते फाट्या आणायला गेले. प्लस बाकीचं सामान पण त्यांच्याकडेच आहे. तर ते आल्यावर 5 minutes later. 5 मिनिटांनंतर फाट्यावाला आलेला आहे आमच्याकडे एक छत्री घेऊन. माझी बॅग आहे आणि चिकन आणण्यासाठी चिकन आम्ही गावठी कोंबडी आणले ते कापण्यासाठी. एक सुरा प्लस त्याच्यामध्ये कोंबडा आहे. अमोल पण आलाय. इथंच लाव. वा, एक नंबर काम केला. त्याला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावं लागेल. ए बुऱ्या, थोडासा एखाद फाटा राहू दे या कापाया. बुऱ्या फाट्या कुठून चोरी करून नाही आणला, घरचा आहे घरचा. थांबा ना, कागद देतो ना. कागद आहे नाही एक्स्ट्रा. अरे म्हणजे कोणाही पेटवायचं तर काही नाही. मग कागद लवकर पेटवल ना. कागद लवकर पेटल, लवकर विजल व त्याचं पेटून देईल. आग पेटली. आता चिकन मटन कोंबड्याचं जे मटन बनवायचं आहे ते बनवण्यासाठी हे नाही आमच्याकडे टोपशी वगैरे काहीच आणलेलं नाही. तर ते मीठ मसाला तर त्याच्यासाठी आम्ही पानं घ्यायला चालूय. आपल्याला भरपूर पानं भेटतील. पाहिजे ना. हा, याच्यात होईल का? मोठा पाहिजे, मोठा. कोंबडा बनवण्यासाठी आम्हाला पाना आणि एक छानसा असा फूल पण भेटलेला आहे. थोडासा मोठा का ना. ओके, आता याच्यावरून कोथिंबीर वाटला तर आम्हाला अजून ते पाहिजे. गेल्या वर्षात पाणी पाहिजे ना. हे दोन इकडे नाही ते तिथे नको ना. इकडे अजून त्याला उलटायचं. थोड़ा सा जास्त पाणी नाही लावायचं. इसको भी अपन दिमाग से करेंगे ना. क्या मॅगी क्या नको तो कर. फाट्याचे मेंदू खाली आला पाहिजे. कोणत्या गाडीला काय सांगतो ना. आग इकडे लोक याच्यावर इकडे गाडी चारी बाजूला लोक. फायनली 1 तासानंतर रेसिपी झालेली आहे. खालून जास्त
भांडू नको. फायनली मटन झाल्यानंतर आम्ही चाललोय खाण्यासाठी एका चांगल्या स्पॉटवर. तिथे पण खाण्यासारखी जागा नव्हती म्हणून आम्ही काढल त्या. एक नंबर शिजलाय का? ओके, टोटल शिजलाय.